तर पी-एस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपलं जे मार्केटमध्ये जे कंटिन्युएशन ऑफ सेलिंग कंटिन्यू आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये बेयरच्या कंट्रोलमध्ये पूर्ण मार्केट आहे. तर मार्केट कन्वर्ट कधी होईल किंवा मार्केटमध्ये रिव्हर्सल कधी येईल आणि रिव्हर्सल यायचे असतील मार्केटला तर कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजे, तर त्यासाठी आपण बघणार आहे इन डिटेलमध्ये. पहिला तर आपण हे बघणार आहे की मार्केट का पॅनिकमध्ये गेलं आहे, मार्केट का फॉल व्हायला लागला कंटिन्युअसली, आणि जर का मार्केटला रिव्हर्सल यायचा असेल तर कोणत्या त्या गोष्टी असतील त्या मला वाटते जे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, जर का चॅनलमध्ये जर का तुम्ही नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत मिळतील. आणि जर का तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल किंवा पेड पाहिजे असेल, देन बेसिकपासून ॲडव्हान्स जर का पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आता पण येऊया याच्यामध्ये. जर का आपण एक गोष्ट बघायला गेलो तर मार्केटमध्ये जे पॅनिक आपल्याला बघायला भेटते, तर मे बी इंडियन मार्केट मे बी वन ऑफ द बिगेस्ट विक्टिम्स ऑफ ट्रम्प आय टॅरिफ सीट. तर सगळ्यांना माहिती आहे की लास्ट काही दिवसापासून, लास्ट काही आठवड्यापासून तर आपल्या चॅनलवरती तर जास्त करून ट्रम्प ट्रेड वॉर हे चालूच आहे. हे जे 333 आहेत तर हे त्याच्यामध्ये जास्त वेळा ऐकायला भेटणार आहेत आणि हे अजून पण ऐकायला भेटतील जोपर्यंत ही कमी येणार नाही तोपर्यंत. तर मोस्ट ऑफ रिझन जे मार्केट पॅनिकमध्ये जायचं, मार्केटमध्ये फॉल यायचं, जे मोस्ट ऑफ रिझन आहे ते वन ऑफ द रिझन मला असं वाटते की ट्रम्प हे जे नाव आहे तर ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ रिझन आहे की ह्याच्यामुळंच मार्केट आपलं मोस्ट ऑफ कंडिशनमध्ये आपलं मार्केट असो, ग्लोबल मार्केट असो, इमर्जिंग मार्केट असो, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला चालू झाले. बिकॉज ज्यावेळीपासून टॅरिफ हा नावाचा शब्द आपण ऐकला असेल तर टॅरिफ म्हणजे काय असते, जनरली एका दुसऱ्या देशावरती ज्यावेळी इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असते, ज्यावेळी एक देश आहे, सपोज भारत देश आहे, भारतामध्ये ज्या पण गोष्टी आयात होतील तर त्याच्यावरती जो टॅक्स लावला जातो त्याला बोलतो आपण टॅरिफ. तर टॅरिफ हे जे आहे हे US मार्केटमध्ये टॅरिफ हा नावाचा प्रकार पहिल्यापासूनच आहे. बट त्याच्यावरचं जे टॅक्सेशनचं जे प्रमाण असते हे ट्रम्प ज्यावेळी पण आले ना निवडून, त्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की आता आपण टॅक्सेशन जास्त करणार आहे. तर त्यांनी सुरुवातीला काय केले, सुरुवातीला त्यांनी कॅनडा असेल, मेक्सिको असेल आणि चीन असेल ह्या देशावरती 25% टॅरिफ आणि ह्याच्यावरती 10% एक्स्ट्रा टॅरिफ ह्याच्यामध्ये लावायला सुरुवात केली. तर का त्यांचं जे त्याच्याबरोबर पटत नाही त्यांच्यासोबत त्यांचं तेच रिलेशन राहते. त्यानंतर त्यांनी ते एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी केली की कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये काहीतरी टर्म्स अँड कंडिशन सांगितल्या, जर का तुम्ही त्या टर्म्स अँड कंडिशन फॉलो केला तर मे बी हा जो टॅरिफ आहे हे फ्युचरमध्ये आम्ही कमी करू, असं त्यांनी म्हणजे इनडायरेक्टली धमकी दिल्यासारखंच दिलं. म्हणजेच काय थोडक्यामध्ये की ट्रम्पच्या डोक्यामध्ये कसं चालू आहे की पहिल्यांदा टॅरिफ लावायची बोवा करायचा आणि लास्टला सांगायचं की जर का तुम्ही ह्या कंडिशन्स फॉलो केल्या देन आम्ही तुमचा टॅरिफ जो आहे हा मागं घेईन. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यामध्ये थोडंसं ट्रेडमध्ये जेवढे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करता येईल तेवढे पहिल्यांदा क्रिएट करायचे, त्यानंतरनं काहीतरी त्याच्यामध्ये सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो म्हणून सांगायचं आणि टॅरिफ कमी करायचं, हे त्यांचं इनडायरेक्टली धोरण आहे. तर मोस्टली आपलं जे मार्केट्समध्ये जे पॅनिक सेल ऑफ यायला लागला आहे तर त्याच्या मागचं पण कारण हेच आहे. तर त्यानंतरनं सेकंड थिंग त्याच्यामध्ये त्यांनी करून घेतले ते म्हणजे जे पण गाझा बॉर्डर आहे, इस्रायलच्या अलीकडे जे पण गाझा आहे त्याच्यावर त्यांनी म्हणले की आम्ही आता ह्याच्यावरती कब्जा करणार, हे करणार. तर त्याच्यामुळं पण बिनकामाचं त्याच्यामध्ये टेन्शन आणून सोडलं सगळ्यांनाच ग्लोबल मार्केटमध्ये, आणि त्याच्यामुळं पण त्याच्यामध्ये थोडंसं पॅनिक आपल्याला बघायला मिळालं होतं. तर ह्याच्यामध्ये जर आपण स्टेप बाय स्टेप जर आपण बघायला गेलो तर फर्स्ट थिंग ही आहे की ह्याच्यामध्ये इंडियामध्ये जे कंटिन्युअसली जे सेलिंग यायला लागलं आहे ह्याच्या मागचं जे कारण आहे ते कारण आहे की US जे टॅरिफ कन्सेप्ट ज्यावेळी यायला लागला आहे आणि हे जेवढा वाढेल तेवढा ते आपल्याला डेंजर राहील. तर जर का आपण बघायला गेलो तर ॲल्युमिनियम आणि स्टीलवर त्यांनी काय केला 25%चा टॅरिफ करून सोडला, जो की पूर्वी 10%चा होता, आणि त्यांनी त्याच्यामध्ये कंपल्शन पण करून टाकले. तर त्यानंतर रेसिप्रोकल नावाचा टॅरिफ त्याच्यामध्ये लावला होता. तर हे एक त्यांनी म्हणजे इनडायरेक्टली सांगितलं आहे की आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहे. मग कोणत्या देशावर काय देशावर ते अजून डायरेक्टली नाव नाही घेतले. आता कसं असतं की हे तर माहिती आहे की मोदी साहेब जे आहेत तर ते जाणार आहेत करण्यावरती US दौऱ्यावरती. तर ज्यावेळी पण त्या दोघांची मीटिंग होणार आहे, त्यांच्या दोघांची भेट होणार आहे, तर त्याच्या आधीच थोडंसं भीती घालून सोडायचं ट्रम्पचं असं धोरणच आहे की पहिल्यांदा ज्या देशावरती जायचं आहे किंवा जे देशातले प्राईम मिनिस्टर त्यांच्याकडं येणार असतील तर त्यांच्या प्रकारे थोडंसं भीती करून ठेवायची, जेणेकरून जर का तुम्ही नोटीस केला असाल तर बजेटमध्ये पण इंडियाने काय केलं होतं, जे पण इम्पोर्ट होतं US त्याच्यावरचं जी इम्पोर्ट ड्युटी होती ती पण कमी
कमी केले होते, तर त्याच्या मागचं पण मे बी कारण ते असू शकतं आहे. ओके, तर हे पण झालं त्याच्यामध्ये. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर आपला जो डॉलर इंडेक्स हा जो कन्सेप्ट आहे, तर हे डॉलर इंडेक्स जोपर्यंत का 108 109ला राहणार तोपर्यंत डेंजरच असणार आहे आपलं मार्केट, तोपर्यंत निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवायचं कामच करणार. ज्यावेळी हे खाली 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 यायला चालू होईल ते आपल्या मार्केटसाठी ग्लोबल मार्केट इमर्जिंग मार्केटसाठी ते चांगलं असेल, पॉझिटिव्ह असेल. त्यानंतर थोडंसं आपण बघायला गेलो तर क्रूड ज्यावेळी पण वाढणार ते इंडियन मार्केटसाठी खराब असणार. पहिली तर गोष्ट ही आहे की डॉलर कमी होत चालला आहे, रुपी कमी होत चालला आहे. ओके, तर रुपी जेवढा पडणार तेवढं क्रूड आपल्याला आणि महागात जाईल, आधीच महाग व्हायला लागलं आहे. ओके, तर त्याच्यामुळं आपलं जे पूर्ण इम्पोर्ट जे पण आपल्या इंडियामध्ये जे देवाणघेवाण आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होणार आणि त्याच्यामुळे महागाई पण वाढू शकते. तर हे पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की क्रूड पण प्राईस जे आहेत हे लवकरात लवकर जेवढा कमी होतील तेवढं चांगलं आहे. डॉलर इंडेक्स जेवढा लवकरात लवकर कमी होईल तेवढं चांगलं आहे. आणि त्यानंतर जर का आपण लास्ट थिंग बघायला गेलो तर US ट्रेजरी यील्ड हे जे आहे ह्याच्यामध्ये कसं की FD सारखा प्रकार आहे की ह्याच्यामध्ये सेफ रिटर्न राहतात. जोपर्यंत ही कमी होणार नाही तोपर्यंत FIs जे आहेत हे त्याच्यामध्ये असतात आणि ज्यावेळी हे कमी व्हायला चालू होईल तर FIsला पण मार्केटमध्ये यायला भाग पडतं आहे. ओके, तर हे मोस्टली रिझन्स आहेत ज्यामुळे आपलं मार्केट फॉल यायला लागला आहे, पडत आहे. सोल्युशन एकच आहे, ट्रम्प तात्या. ओके, तर एकच सोल्युशन आहे. आता मोदी साहेब त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करतील येणाऱ्या डेजमध्ये, कारण की उद्या आणि परवा आय थिंक 12 आणि 13 तारखेला ह्या दोघांची मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये खूप काही ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट करू शकते आपल्या मार्केटसाठी आणि त्यांच्या मार्केटसाठी. तर ह्या मीटिंगवरती खूप साऱ्यांचा फोकस असेल. जर का ह्याच्यामध्ये काही पण कन्सेप्ट आले टॅरिफबद्दल किंवा टॅरिफ कमी करू किंवा इंडियाला टॅरिफ लावणार किंवा कमी प्रमाणात लावणार असं कोणती पण गोष्ट आली तर आपल्या मार्केटमध्ये रिव्हर्सल आपल्याला लवकरच बघायला मिळू पण शकतं आहे आणि फॉल पण येऊ शकतो आहे जर का त्यांनी उलटं काहीतरी केलं तर. म्हणजे टॅरिफ अजून लावणार म्हणले की जे पडले त्याच्यापेक्षा अजून पॅनिक सेलिंग आपल्यामध्ये कंटिन्यू बघायला पण मिळू शकते. थोडक्यात जर का आपण डायरेक्टली चार्टवरती आलो तर याच्यामध्ये आपलं सध्याला काय दिसतं आहे, तर सध्याला ह्याच्यामध्ये एक ट्रेंड आहे जो की डाऊन ट्रेंड कन्वर्ट व्हायला लागला आहे. हा जो कन्वर्ट डाऊन साईडला यायला लागला आहे आणि इथं आपण एक 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज यूज केलं आहे. तर ज्यावेळी 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ज्यावेळी रेड कॅन्डलचं क्लोजिंग येतं आहे इथून आपल्याला एक मोठी सेलिंग बघायला भेटली. त्यानंतर इथून परत आपल्याला एक मोठी सेलिंग बघायला भेटली. सिमिलर इथं पण आपल्याला परत एक मोठी सेलिंग बघायला भेटली आणि आता इथं काल आलं होतं क्लोजिंग, आज परत आपल्याला पॅनिक सेलिंग बघायला मिळाले. तर आता जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर जे शॉर्ट टर्म अपट्रेंड होता, म्हणजे हा जो शॉर्ट टर्म अपट्रेंड होता ना, तर हिचा पूर्ण आज त्यानं कन्वर्ट केला डाऊन साईडला. तर आता थोडंसं पॅनिकमध्ये आपलं मार्केट गेलंच आहे. जर का रिव्हर्सल यायचा असेल तर लास्टचा जो उम्मीद आहे तो हीच उम्मीद आहे जे की 22,800 पासून 22,600 ते 500च्या आसपास. तर 22,500 आणि 600 जोपर्यंत ह्याच्यावरती जोपर्यंत मार्केट आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे याच्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये जास्त पॅनिक नाही होणार. जर का ह्याच्या पण खाली यायला चालू झाला तर समजायचं ह्याच्यामध्ये काहीतरी जगावेगळं अजून ट्रम्पच्या डोक्यात काहीतरी आला असणार. ओके, तर त्याच्यामध्ये ट्रेड वॉर असतील, बाकीच्या गोष्टी असतील, टॅरिफच्या बद्दल त्यांचं काय ॲग्री डील नाही झाली तर ह्याच्यामध्ये आपल्याला विचित्र काहीतरी बघायला भेटू शकते. बट लाईकली प्रोबॅबिलिटी हीच आहे की काहीतरी करून ह्याच्यामध्ये थोडंसं का होईना त्याच्यामध्ये आपल्याला आधार भेटेल आणि हे जे प्रिव्हियस डिमांड एरिया होते, प्रिव्हियस रेजिस्टन्स होते ते आता डिमांड एरियाचं काम करतात. तर इथून मार्केट युटर्न मारायचे चान्सेस पण खूप जास्त आहेत. तर दोन गोष्टी समोर यायला आल्यात. फर्स्ट तर इन्फ्लेशन डेटा येणार आहे आणि दुसरं म्हणजे मोदी साहेब आणि ट्रम्प तात्या यांच्या दोघांची मीटिंग आहे. तर ह्या मीटिंगमध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी जर का बघायला भेटली आणि त्यानंतरनं जर का ह्याच्यामध्ये चांगली पॉझिटिव्ह बघायला भेटली तर मार्केट ह्याच्या आसपास एखाद्या वेळेस सपोर्ट घेऊन इथून रिव्हर्स व्हायचे चान्सेस पण खूप बघायला भेटतात. जोपर्यंत का टेक्निकली कन्फर्मेशन नाही येणार आहे तोपर्यंत आपण नाही बोलू शकत आणि जोपर्यंत का पूर्ण पिक्चर क्लिअर नाही होणार, पिक्चर क्लिअर होईल गुरुवारपर्यंत, तर त्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये ॲनालिसिस पण करू शकतो. ओके, तर करंटली मार्केटमध्ये का पॅनिक यायला लागलं आहे, कंटिन्यू पॅनिक येणार किंवा बाकीचे जे पण अपडेट असतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले. जर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.